काय तुमची पण खिचडी खूप जास्त चिकट होते, खाऊशी वाटत नाही, तर ही मोकळी खिचडी खास तुमच्यासाठी. तर रेसिपी पूर्ण पहा. आणि त्यासाठी मी इथे अगोदर शेंगदाणे लाल-लाल भाजून घेतले होते आणि त्यानंतर एका कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. तर मी शेंगदाण्याच्या तेलामध्ये बनवणार आहे आणि त्यानंतर बारीक कट केलेला बटाटा देखील टाकलेला आहे. बटाट्याची साल मी अगोदर काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी कट केलेला आहे. तर ना बटाटा छान फ्राय होऊ द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला अगोदर खाली तयारी करून घ्यायची. म्हणजे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि त्यानंतर ना आपला जो साबुदाणा आहे ना, त्यामध्ये सगळं मिक्स करायचं आहे. अगोदर एकजीव करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही केलं ना, खूप जास्त मोकळी खिचडी होते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. आणि त्यानंतर मग सेंधव मीठ टाकलेलं आहे, उपवासाला जे चालतं ते आणि त्यानंतर छान हलवून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 मिनिटं याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि त्यानंतर बघू शकता आपली खिचडी किती छान झालेली आहे. मला तरी खिचडी खूप जास्त आवडते, तर मी नेहमी अशाच पद्धतीने बनवत असते आणि मग बघू शकता आपली खिचडी किती छान झालेली आहे. जर तुम्हाला अशा प्रकारे खिचडी करायची असेल, तर तुम्हाला अगोदर रात्री साबुदाणा भिजू घालायचा आहे आणि साबुदाणा भिजवताना त्यामध्ये जास्त पाणी नाही ठेवायचे. म्हणजे साबुदाण्याच्या लेव्हललाच पाणी ठेवायचं आहे. जास्ती वरती नाही ठेवायचं आणि साबुदाणा बुडेपर्यंत तेवढंच पाणी ठेवायचं. तर अशी मोकळी खिचडी होते मग. साबुदाणा कुणाला आवडत नाही. लहानपणी याच खाण्यासाठी आपण उपवास धरायचो आणि आता तो खाऊशी वाटत नाही. जर अशा पद्धतीने तुम्हाला केलं तर नक्कीच तुम्हाला लहानपणाची आठवण येणार आहे. आणि हो, लाईक करायला अजिबात विसरायचं नाही. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. श्री स्वामी समर्थ.